आता आम्हाला पहिल्यांदा आयुष्यात अशी जाणीव झाली की आम्ही तिच्याशिवाय नाही जगू शकत. भाऊजी, या घरात तुम्हाला काय वाटतं किंवा आम्हाला काय वाटतं यापेक्षा तुमच्या साईमा आणि भैया साहेबांना काय वाटतं हेच महत्वाचं असतं. तुम्हाला वाटतं तुमच्या या प्रेमाच्या नात्याला ते संमती देतील? म्हणजे साईमांना किंवा भैया साहेबांना काय वाटतं याला आमच्या दृष्टीने काही महत्व नाहीये. आता यापुढे आम्हाला आणि देवयानीला काय वाटतं यालाच फक्त आमच्या दृष्टीने महत्व आहे. अगं तू हे पेपरात काय छापून आला वाचलंस का? विक्रमादित्यनी रणवीर राजेंना दोषी ठरवलंय. काय? बघ ना तू, त्यांनी बाबांची बाजू घेतली आहे. म्हणजे निवडणुकीतल्या अपयशाबद्दल तो स्वतःच्या भावालाच दोषी ठर. देव, हे कसं शक्य आहे? काका, तुला आठवतं मी तुला सांगितलं होतं विक्रमला जेव्हा सत्य कळेल तेव्हा तो नक्की आपलीच साथ देईल आणि आज तसंच झालंय. देव, त्याला हे सगळं कळलं असेल तर खरंच खूप बरं आहे. काका, आता तू काळजी करू नकोस. सगळं आपल्याच मनासारखं होणार आहे. तुम्हाला जे वाटतं ते खरं मानून पत्रकारांसमोर बेताल उदाहरण करण्याची काय गरज होती? कारण तुमचं खरं रूप लोकांसमोर यावं ही आमची आणि लोकांचीही गरज होती. तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलता? तरी नशीब समजा भैया साहेब की मणी ठाकूरच्या खुनामागे तुमचा हात होता हे अजून आम्ही लोकांना सांगितलं नाहीये. कारण तुम्ही आमचे वडील बंधू आहात हे आम्ही अजून विसरलो नाहीये. त्याचप्रमाणे ही ओळख तुम्हीही विसरला नाहीत तर फार बरं होईल. मी माझा निर्णय बदललाय. मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे राज. तुझे सांगशील ते करायला तयार आहे. फक्त मला तुझी साथ हवी आहे. शेगम, मी कायम तुझ्यासोबतच आहे. बोल साक्षी, राजचा काही फोन? हो, आत्ताच राजचा फोन आला होता. काय म्हणाला तो? तो खूप खुश झालाय. आज रात्री मला न्यायला येतोय. व्हेरी गुड साक्षी, गुड जॉब. मी आता लगेच तुमच्या घरी येतो. ज्या देवयानीमुळे आम्हाला अपमानित व्हावं लागलं त्या देवयानीला घरात आणण्याची भाषा करता? हे शक्य नाहीये आदित्यराजे. साईमा, आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत आणि आमचा हा निर्णय कोणी बदलू शकणार नाही. नील भैया आणि रागिणी बहिणींमध्ये फूट पाडणारे भैया साहेब सुद्धा नाहीत. विक्रमादित्य, साईमा, तुमच्या या हट्टीपणामुळे तुमचा एक मुलगा हे घर सोडून गेलाय. तुमचा हा हट्टीपणा असाच कायम राहिला तर देवयानीसाठी आम्ही हे घर सोडून जायला मागे पुढे पाहणार नाही. आदित्यराजे, राजला मी हो सांगितलंय. आज रात्री तू मला न्यायला येतोय. काका, मला माहिती आहे माझ्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. काका, काका, मी गेल्यानंतर आईची काळजी घ्या. साक्षी, आई, तू नको काळजी करूस माझी. जर कधी अडचणीत आलीस तर राजला या गोष्टीची जराही खबर लागता कामा नये. कदाचित तो तुला शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न करेल तरी घाबरायचं कारण नाही. हा पण एक गोष्ट लक्षात घे, जर त्याने हा देश सोडायचा प्रयत्न केला तर मात्र काहीतरी कारण काढून त्याला अडव. कारण जर त्याने ह्या देशाची सीमा ओलांडली तर मात्र त्याला ट्रेस करणं डिफिकल्ट होईल. ठीक आहे वाघे साहेब, मी तुमचा शब्द पाळायला तयार आहे. पण तुम्ही सुद्धा माझा शब्द पाळायला हवा. राजला तुम्ही कुठल्याही परिस्थितीत मारायचं नाही आणि त्याला त्याच्या साथीदारांपासून सुद्धा वाचवायला हवं तुम्हाला. डोंट वरी साक्षी, आता तरी राजला आमच्यापासून अजिबात धोका नाही. साक्षी, आय एम प्राऊड ऑफ यू. पण त्यासाठी मला तुझ्या शुभेच्छांची गरज आहे. त्या आहेतच. तुला माहितीये आज बाबा असते तर बाबांनी काय केलं असतं?